अगदी टेस्टी होणारी अशी पापड आपण आज बनवणार आहोत अगदी थोड्या वेळामध्ये आणि ऊन पण नाही लागणार त्यांना, घरामध्येच वाळून ठेवणार आहोत। पापड खार वगैरे न वापरता अगदी थोड्या टाईममध्ये आणि एकटं घरी जरी असलं तर अशा पद्धतीने आपल्याला पापड करता येतील। तर अशा पद्धतीचे मी आज पापड बनवणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नवीन पद्धतीने असे तांदळाचे पापड, अगदी 15 मिनिटात होणारे, कुकरच्या 5 शिट्ट्यांमध्ये होणारा असा पापड आपण आज बनवणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, मी 2 असे ग्लास तांदूळ भिजत ठेवलेले होते, 4 ते 5 तास मी भिजत ठेवलेले होते। त्यानंतर मग चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। बघू शकता तांदूळ चांगला भिजलेला आहे, जुना किंवा रेशनचा कोणताही तांदूळ चालेल। त्यासाठी आपण घेणार आहोत हिंग, त्यानंतर खायचा सोडा, मीठ, ओवा आणि जिरे। तुमच्याकडे तीळ किंवा खसखस असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता। माझ्याकडे काही नव्हतं अवेलेबल तर मी काही टाकलेलं नाही आहे। तर मी 2 ग्लास जे तांदूळ घेतलेले होते ह्याच ग्लासने मी पाणी टाकत आहे। जवळजवळ 10 ग्लास पाणी घेतलेलं होतं 2 ग्लास तांदळाकरता। तर अशा पद्धतीने स्वच्छ काही तांदूळ सगळे धुवून घेतले, कारण त्यातलं जे खराब पाणी उग्र वास येतो भिजल्यानंतर, म्हणून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। तर माझ्याकडे जे इंद्रायणी तांदूळ होते त्याची कणी होती, मी ते टाकलेले आहे, कारण चिकट भात होतो आणि पापडी तुटत नाही। तर अशा पद्धतीने आणि शिजवलेला आपण जसा भात असतो तशाच पद्धतीची रेसिपी आहे, काहीच खिशी घ्यायचं काम नाही आणि कोणताही पापड खार वगैरे टाकायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीची आपण आज संपूर्ण पापडाची रेसिपी बघणार आहोत। तर बघू शकता मी कुकरला पाणी ठेवलेलं होतं 10 ग्लास, त्याच्यामध्ये जे काही आपले मसाले होते ते ॲड केलेले आहे। तर ओवा, जिरे, त्याच्यानंतर जिरेपूड पण टाकू शकतो, पण पापड खूपच काळपट येईल म्हणून मी फक्त अखंड जिरे टाकलेले आहे। तरी त्यानंतर आपला घरातला खायचा सोडा, पापड खार पण टाकायची गरज पडत नाही। तर भिजवलेला जो तांदूळ होता तो पण टाकलेला आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने मी कुकरला सगळे काही तांदूळ लावून दिले। तर 2 ग्लास तांदळामध्ये 80-90 पापड होऊन जातात, माझे पण तेवढेच झालेले आहेत। तर कुकरच्या मी शिट्ट्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग कुकर ओपन करून बघितला, तर अशा पद्धतीने आपली खीर शिजलेली आहे तांदळाची। तर मस्त अशी खूप अशी पातळसर झालेली होती। त्यानंतर मी अशी घोटून घेतली म्हणजे सगळं काही एकजीव होईल। तर अशा पद्धतीने आपण दाब पापडी करतो तशा पद्धतीने करू शकतो। आणि तांदूळ जर म्हटला तर खूप सारं पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि त्यानंतर एकदम अशी घट्टसर खीर होऊन जाते, जसं आपण पापडासाठी पीठ बनवतो तशा पद्धतीने। पण मी त्या पद्धतीने काही बनवलेलं नाही आहे, मी पळी पापडीने केलेलं आहे। तर बघू शकता चांगली ही खीर मी चांगली घोटून घेतलेली आहे तांदळाची आणि कलर, टेक्स्चर आणि चव इतकी भन्नाट झालेली होती की खायला मी पापड तळल्या थोडा पण राहिलेला नव्हता, मुलांना तर खूपच आवडले। तर त्यानंतर मी पॉलिथिनचा पेपर होता आपला प्लास्टिकचा, तो घरामध्ये अंथरून ठेवलेला होता आणि पुन्हा एकदा मी जो काही कुकर होता तो खाली घेतला, कारण थंड पीठ झाल्याच्या नंतर आपल्याला पापड्या बनवायच्या होत्या। त्यानंतर मी चांगलं स्मॅशरने करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मिक्सरला दळायचं तर दळून घेऊ शकता किंवा तुम्ही आपली जी पुरण चाळण असते त्याने पुरणाच्या चाळणीने देखील करू शकता। तर मी घोटून घेतलेली आहे माझी पापडी, तुम्ही बघू शकता किती मस्त आणि एकदम पातळसर झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण जशा पळीच्या पापड्या करतो तशा पद्धतीने पळीने हे पापड घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढे पाहिजे तशा पद्धतीने जाड, बारीक किंवा पातळ अशा पद्धतीने तुम्ही पापड घालू शकता आणि उन्हामध्ये टाकायचे नाही। उन्हामध्ये जर पापड टाकले तर लाल होतात, त्याच्यामुळे मी काही उन्हामध्ये टाकले नाही। अशा पद्धतीने घरामध्ये प्लास्टिकच्याच कागदावर मी ठेवलेले आहे फॅनखाली सुकत। तर लगेच काही उलटायची गरज पडत नाही, कारण जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत पापड काही उलटायचा नाही, नाहीतर पापडी तुटू शकते। तर अशा पद्धतीने फॅनखाली हा वाळून पापड आपला तयार होतो। सगळे काही पापड मी घालून घेतलेले आहे मस्त असे पळीने। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अशी खीर घोटून न घेता पीठ जर असं घट्टसर झालं की पॉलिथिनच्या पेपरने आपण दाब पापडी करतो तशा पद्धतीने हे पापडी होते। पण जशा आपण वाफेच्या पापड्या करतो त्याला खूप सारा गॅस लागतो, तोपर्यंत आणि पापड्या पण तुटतात। तर अशा पद्धतीने जर आपण पापड्या करून बघितल्या तर वर्षभर टिकतात आणि एकदम पातळ खुसखुशीत सेम अशा वाफेवरच्या तांदळाच्या खिशीच्या पापड्या करतो तशा पद्धतीच्याच माझ्या पापड्या झालेल्या आहेत। तर नवीन ट्रिकसह, नवीन पद्धतीसह, योग्य प्रमाणासह अशी आपली पापडी रेडी आहे। तर सगळ्या काही पापड्या मी घालून घेतलेल्या आहे। प्रत्येक गृहिणीला प्रॉब्लेम आता हाच क्रिएट झालेला आहे की गॅस टाकी मिळत नाही आहे, गॅसचा कमी वापर करून उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायचे। तर हा ऑप्शन अगदी एकदम योग्य आहे। तर कमी साहित्यामध्ये, कमी गॅसमध्ये
होणारा आणि वर्षभर टिकणारा पदार्थ आपला तयार होऊ शकतो. तर बघू शकता अशाच पद्धतीने पापड्या करून बघा. जे काही आपण तांदूळ शिजवून घेतलेले होते त्याची खीर घोटून घेतली, तर इथपर्यंत मला फक्त आणि फक्त शिजण्याकरता 15 मिनिट आणि वाळत टाकण्यासाठी 15 मिनिट अशा प्रकारे अर्ध्या तासात माझे सगळे काही पापड झालेले होते. तुम्हाला जर वाटलं की आपली खीर जरा जास्त पातळ झालेली आहे तर तुम्ही फॅनखाली ती खीर ठेवू शकता आणि घट्टसर व्हायला त्याला मदत मिळते. तर घाबरायची काहीच गरज पडत नाही. तांदूळाचे पापड म्हटल्यानंतर तुटत नाही अजिबात आणि खिशी पण घ्यायची गरज पडत नाही. तुम्हाला जर कोणी घरात जोडी नसेल, एकटीला पापड करायची जर वेळ आली, कोणी जर अवेलेबल नसेल आपल्याला मदतीला खिशी घेऊन पापडासाठी, तर ह्या पद्धतीने तुम्ही पापड करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरामध्ये कोणी नसलं किंवा आपल्याकडे काही वस्तू अवेलेबल नसल्या तर अशा पद्धतीने घरातल्या घरात पापड आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तयार होतील. तर कारण करायचे जर म्हटले तर कोणाला खिशी येत नाही किंवा कोणाकडे जर टाईम कमी असेल किंवा गॅसचा वापर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीने एकदम सोपा उपाय आहे आपल्याकडे. तर बघू शकता सायंकाळचा टाईम होता, 5 ते 6 वाजलेले होते. आपल्या पापड्या सगळ्या काही सुकलेल्या आहेत मस्तपैकी फॅनखाली. तर दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये टाकलेल्या होत्या. तर बघू शकता थोडाच टाईम ठेवलेल्या होत्या आणि अगदी काचेसारख्या, माझा हातसुद्धा ट्रान्सपरंट त्याच्यामधून दिसतो आहे. अशा पद्धतीने मस्त अशा पापड्या आपल्या तयार आहे आणि उन्हामध्ये जास्त काही वाळवायची पण गरज पडत नाही. आदल्या दिवशी जे आपण फॅनखाली सुकवलेले असतात, दुसऱ्या दिवशी फक्त थोडा टाईम उन्हामध्ये ठेवायच्या, म्हणजे कारण वर्षभराचं वाळवण नसतं त्याच्यामुळे उन्हामध्ये वाळवूनच घ्यायच्या. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि पापड्या आता घरामध्ये आणलेल्या आहे. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर मस्तपैकी पापडी आपली रेडी आहे, तळून छान मस्त फुललेली आहे. तिचा आकार पण खूप मोठा झालेला आहे आणि अशा पद्धतीच्या खुसखुशीत अशा कुरकुरीत आणि अगदी हेल्दी अशा पापड्या आपल्या रेडी आहेत. ट्रान्सपरंट पापड्या तांदळाच्या, कोणी म्हणणार पण नाही की तांदळाच्या ह्या आपल्या पळी पापड्या आहेत म्हणून. मस्त आणि खूप छान झालेल्या होत्या. तुम्ही कलर, टेक्स्चर आणि खुसखुशीतपणा बघू शकता. तर पापड्या मी सगळ्या काही तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी पापडी मोडूनसुद्धा दाखवते कशा पद्धतीने खुसखुशीत आणि एकदम जिभेवर ठेवताच सनी पाणी झालेलं होतं. अशा पद्धतीच्या आपल्या पापड्या झालेल्या आहेत. माझ्या जवळजवळ 2 ग्लास तांदळामध्ये एवढ्या साऱ्या पापड्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त अशा आपल्या पापड्या रेडी आहेत. आणि आता जर सीझन म्हटल्यानंतर उन्हाळी वाळवणाचे पदार्थ खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिक्स नवीन नवीन पापड्या आपण बनवतो. पण ही न फसणारी, न तुटणारी आणि कमी वेळामध्ये, कमी साहित्यात, कुकरच्या एका 4-5 शिट्ट्यामध्ये, भांड्यांची पण झंझट नाही, खिशीची पण झंझट नाही आणि शिवाय उन्हाची पण झंझट नाही कारण आता वारं सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने पापड्या करून बघा, नक्की छान आणि मस्त होतील माझ्या ट्रिकसह. तर आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली, तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.